बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये केस गळतीची समस्या निर्माण झाली आहे। सुरुवातीला 3 गावांमध्ये 30 नागरिकांना टक्कल पडल्याचं समोर आलं होतं, मात्र आता ही संख्या 100 वरती पोहोचली। पाण्यातील नायट्रेट या विषारी घटकामुळे ही समस्या निर्माण झाली। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबतची याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे। मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी याचिका फेटाळली आहे। ठाकरे पक्षाचे कोल्हापूरचे शहराध्यक्ष सुनील मोदी यांनी आक्षेप घेत याचिका केली आहे। मराठी साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत द्या असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। आजच शासकीय आदेश जारी करण्याच्या सूचना फडणवीसांनी दिल्या। गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून टॉरेस कंपनीचा पंचनामा करण्यात आलेला आहे। आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून कंपनीतील वस्तूंची पाहणी करण्यात आली आहे। मीरा रोडवरील टोरेस कार्यालयात पोलीस दाखल झाले होते। पोलिसांकडून पंचनामा केला गेलाय। आतापर्यंत मीरा भाईंदरमधून नागरिकांची 1,07,00,000ची फसवणूक झाली। आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। भेटीत विविध विषयांवरती चर्चा झाली। टोरेस घोटाळ्याबाबत कारवाई करावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना केली। नाशिकमधील एका 25 वर्षीय तरुणाचा नायलॉन मांजाने गळा कापला गेला आहे। तरुणावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या गळ्यावर तब्बल 75 टाके पडले। पुण्यात सुद्धा नायलॉन मांजामुळे तरुणाचा गळा कापला गेलाय। कात्रज कोंढवा रस्त्यावरती सतीश फुलारी नावाचा तरुण गंभीर जखमी झालेला आहे। त्याच्या गळ्याला तब्बल 15 टाके पडले। हिंगोलीत नायलॉन मांजामुळे शालेय विद्यार्थिनी गंभीर जखमी झालेला आहे। 13 वर्षीय विद्यार्थिनीच्या पायाला दुखापत झाली असून 12 टाके पडल्याची माहिती डॉक्टरांनी दिली। भुसावळमध्ये नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली आहे। भुसावळच्या बाजारपेठ पोलिसांनी नायलॉन विकणाऱ्यांवरती आतापर्यंत 4 गुन्हे दाखल केले। कोणी नायलॉन मांजा विकत असल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधा असं आवाहन सुद्धा केलं। नागपूरच्या तहसील पोलिसांनी 6 लाख रुपयांचा 600 चक्री नायलॉन मांजा जप्त केलेला आहे। दिल्लीमधून प्रतिबंधित मांजा नागपुरात आणल्याची माहिती। भारताचं खरं राष्ट्रगीत वंदे मातरम असल्याचं वक्तव्य रामगिरी महाराजांनी केलं होतं। यावरती राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली होती। त्यावरती आता रामगिरी महाराजांनी प्रत्युत्तर दिलंय। जितेंद्र आव्हाडांचं डोकं फिरलंय असं म्हणत रामगिरी महाराजांनी आव्हाडांवरती निशाणा साधलाय। सुनील तटकरेंनी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार खासदारांशी संपर्क केला नाही। आमदारांना कॉल केल्याच्या बातम्या दादांत खोट्या आहेत असं म्हणत अजित पवारांनी आरोप फेटाळले। अनेकांचं मत आहे पवार कुटुंब एकत्र यायला हवं। पवार साहेब आणि दादा एकत्र आले तर नक्कीच फायदा होईल असं मत रोहित पवारांनी व्यक्त केलंय। तर आम्ही संघर्षाचा निर्णय घेतलाय, त्यामुळे एकत्र येण्याचा विचार पवार साहेबांसह दादांनी घ्यायला हवा असंही रोहित पवार म्हणाले। मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत जयंत पाटील आक्रमक झाले। ज्यांना तिथं जायचंय त्यांनी जरूर जावं। पहिल्या रांगेतील अनेक जण तिकडे हार गुच्छ देऊन आलेत असं म्हणत जयंत पाटलांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले। अजित पवारांनी संघटनात्मक काम केलं। कमी वेळामध्ये त्यांनी 41 खासदार निवडून आणले, त्यामुळे शरद पवारांनी त्यांचं कौतुक करायला हवं होतं असं आमदार अण्णा बनसोडे यांनी सांगितलेलं आहे। अजित पवारांच्या नेतृत्वात महानगरपालिका स्वबळावरती लढणार असं स्पष्टीकरण बनसोडेंनी दिलं। आमदार निलेश राणेंनी कुडाळ पंचायत समितीमध्ये आढावा बैठक घेतली। यावेळेला त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलाच दम दिलेला आहे। मागील 10 वर्षात जे झालं ते आता खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा राणेंनी अधिकाऱ्यांना दिला। प्रकाशझोतात राहण्याकरता उद्धव ठाकरेंनी अरविंद केजरीवालांना समर्थन दिलं असा आरोप खासदार नरेश म्हस्के यांनी केला। पक्षातील लोक सोडून जाऊ नयेत यासाठी आदित्य ठाकरे भाजपाशी जवळीक साधत असल्याचा टोला सुद्धा म्हस्केंनी लगावला। आदित्य ठाकरे भाजपाशी जवळीक साधत असून त्यांना भूतकाळात केलेल्या चुकांची जाणीव होते याचा आनंद आहे असं म्हणत शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांनी आदित्य ठाकरेंवरती निशाणा साधला। शेतकरी कर्जमाफी माझ्याशी संबंधित नाही, त्यामुळे मी त्यावरती काही बोलणार नाही अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली। कृषी कर्जमाफीवरून त्यांनी थेट हात झटकले। जालना महानगरपालिकेतील करवाढीला अर्जुन खोतकर जबाबदार असल्याचा आरोप माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला। भविष्यात सुद्धा 4 पटीने कर वाढणार असल्याचा दावा गोरंट्याल यांनी केला।
पालघरमध्ये मनसेच्या जिल्हाध्यक्षांसह 30 ते 32 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मनसेला रामराम ठोकत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पालघरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला. येत्या 15 दिवसात चिमी विमानतळावरील सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केलेली. मागणी मान्य न झाल्यास चिपी विमानतळाला टाळं ठोकण्याचा इशाराही दिला. शिरूरच्या घोडगंगा साखर कारखाना संचालकांची अजित पवारांनी बैठक घेतली. बैठकीला माजी आमदार अशोक पवार देखील हजर होते. माणगाव तालुक्यातील सुपुत्र वीर व्हिक्टोरिया क्रॉस विजेते वीर यशवंतराव घाडगे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळेला पोलिसांकडून त्यांना मानवंदना दिली. मंत्री आदिती तटकरे यांनी घाडगे यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण केला. सिल्लोड तालुक्यातील विविध विकास कामांचं भूमिपूजन खासदार कल्याण काळे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळेला अब्दुल सत्तार सुद्धा उपस्थित होते. भूमिपूजनानंतर जाहीर सभेचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं. बीड हत्या प्रकरणात एसआयटी आणि सीआयडी चौकशी सुरू आहे. चौकशीत जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावरती तातडीने कारवाई केली जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. गुन्हेगारीला आळा घालण्याचं काम आम्ही करू. राजकीय हस्तक्षेप कुठल्याच कामात होऊ देत नाही हीच मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे, अशा शब्दामध्ये अजित पवारांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिलं. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस यांच्याकडून रोज नवे खुलासे केले जात आहेत. सुरेश धस यांनी राष्ट्रवादीमध्ये एक वरिष्ठ मुन्नी आहे असा उल्लेख केला. त्यानंतर राष्ट्रवादीतली ही मुन्नी कोण या चर्चांना उधाण आहे. भाजप आमदार सुरेश धस यांच्या राष्ट्रवादीतील बडी मुन्नी या विधानावरती अजित पवारांनी संताप व्यक्त केला. बडी मुन्नी कोण हे सुरेश धस यांनाच विचारा असं म्हणत त्यांनी धस यांच्यावरती निशाणा साधला. तुम्ही हत्या करणाऱ्यांचं समर्थन करता, तुम्ही भाजपाचे हस्तक असल्याचं म्हणत परभणी इथल्या आंदोलकांनी लक्ष्मण हाकेंना सुनावलेला. लक्ष्मण हाके परभणी दौऱ्यावरती होते. त्यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळेला आंदोलकांनी हाकेंविरोधात भूमिका घेतली. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. अंजली दमानिया केवळ सनसनाटी पसरवण्यासाठी सगळं करतात अशी टीका लक्ष्मण हाकेंनी घेतली. मिटकरी आणि हाके हे रिचार्जवरती चालतात आणि सायको आहेत अशी खोचक टीका भाजप युवा मोर्चाचे सचिव अभिजित शेंडगे यांनी केलेली आहे. तसंच मिटकरी हाके गेली 25 वर्ष गप्प का होते असा सवाल सुद्धा त्यांनी केला. धनंजय मुंडे आरोपीला साथ देतात. मुंडेंच्या लोकांनी देशमुखांना धमकी दिली असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला. तर धनंजय मुंडे पाप झाकण्यासाठी ओबीसींना पुढे करतात अशी टीका सुद्धा जरांगेंनी केली. धनंजय मुंडेंनी मोर्चे काढा हे सांगत आता षडयंत्र सुरू केलेलं आहे. धनंजय मुंडेंचे पाय खोलात आहेत. तुमच्या कुटुंबातलं कोणी मारलं तर आम्ही असेच मोर्चे काढायचे का असा संतप्त सवाल मनोज जरांगेंनी केला. बीड प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. सरकारने याबाबत कडक कारवाई केली पाहिजे. राजकारणात नैतिक भूमिका घेत नसाल तर ही गोष्ट अयोग्य आहे. यापूर्वीच्या घटनांमध्ये आरोप झाल्यानंतर राजीनामा दिला गेला असं म्हणत काँग्रेसच्या सचिन पायलट यांनी सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधला. पुराव्याशिवाय कोणावर सुद्धा आरोप करणं कितपत योग्य असा सवाल उपस्थित करत नुसते आरोप करण्यापेक्षा पुरावे तपास यंत्रणेकडे द्या असं अजित पवार म्हणाले. सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही. पक्ष न पाहता दोषींवरती कारवाई केली जाईल असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडेंवरील आरोपांवरती स्पष्टीकरण केलं. धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं हा राजकीय स्वार्थ आहे अशी टीका माजी आमदार बाळासाहेब आजबेंनी केलेली. आष्टीमध्ये काळे धंदे कोणाचे आहेत हा सवाल सुद्धा त्यांनी सुरेश धसांना विचारला. पुण्याच्या एफसी रोडवरील एका इमारतीत वाल्मिक कराडची 7 दुकानं असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला. यातील एका दुकानाची किंमत 5 करोड असल्याचा दावा धसांनी केला. संतोष देशमुखांच्या हत्येला 1 महिना पूर्ण झाला. दरम्यान हत्येच्या निषेधार्थ पैठणमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये देशमुख कुटुंबियांसह राजकीय नेते आणि इतर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. पैठणच्या मोर्चात आमदार सुरेश धस यांनी पुन्हा धनंजय मुंडेंवरती निशाणा साधला. आका आणि त्याच्या आकाकडून परळीत वसुली केली जाते. एक आका आतमध्ये गेला तर दुसरा आका बाहेर आहे असा हल्लाबोल केला. परळीत सीआयडी मालिकेतील आणि सावधान इंडियातील पोलीस नेमा ओरिजिनल पोलिसांची नेमणूक करू नका असा टोला धस यांनी लगावलाय. तर परळीत कमिशन घेण्यासाठी पोलिसांची नेमणूक करण्यात आली असा आरोप सुद्धा धस यांनी केला. वाल्मिक कराडवरती आधीच खंडणी अंतर्गत गुन्हा दाखल होता. मग कराड
प्रकरणी ईडी आणि PMLAची अंमलबजावणी का करण्यात आली नाही असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला. वसईच्या क्लासिक हाईट्स या सोसायटीमध्ये 7 माकडांनी हायदोस घातल्याची बातमी न्यूज 18 लोकमतवरती दाखवण्यात आली होती. दरम्यान माकडाला पकडण्यासाठी आता इमारतीच्या वरती पिंजरा लावण्यात आला. नवी मुंबईच्या खारघरमध्ये बिबट्याचा वावर आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण बघायला मिळतं. खबरदारी म्हणून पोलिसांकडून बॅरिगेड सुद्धा लावण्यात आले. मीरा भाईंदरमधील राधास्वामी चौकाजवळ एका शाळेच्या बसवरती लोखंडी रॉड पडतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे. दरम्यान लोखंडी रॉडमुळे बसची काच फुटली असून एक विद्यार्थी जखमी झालाय. या घटनेनंतर ठेकेदारावरती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. पालिकेतील अधिकारी लेडी डॉन गुलशन पटेल यांच्याच मुलाच्या अवैध बांधकामावरती मीरा भाईंदर पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने तोडक कारवाई केली आहे. न्यूज 18 लोकमतने बातमी दाखवताच त्याची दखल घेतली. पटेलांच्या दहशतीमुळे ही कारवाई करता येत नव्हती. बोरिवलीच्या गोराईमध्ये ड्रग्ज तस्कर निखिल जाधवचा मोठा भाऊ विकी जाधवचा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे. दहशत पसरवण्याच्या उद्देशाने हा वाढदिवस साजरा करण्यात आल्याचा आरोप होतोय. गाडीवरती चढून वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक वाढू लागलेली आहे. तुरीला 7,000पेक्षा अधिक दर मिळतोय. जसजशी तुरीची काढणी वाढत जाईल तशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची आवक सुद्धा वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला. चिपळूणमध्ये सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनात 1,10,00,000च्या महिब्या बैलाची चर्चा सुरू आहे. या बैलाबरोबर फोटो काढण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. अवघ्या 5 वर्षांच्या बैलाने अनेक बक्षिसं मिळवली. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीची आज मुरली अलंकार महापूजा साकारण्यात आलेली आहे. देवीचा नवरात्रोत्सव सुरू असल्यामुळे ही पूजा करण्यात आली आहे. यावेळेला देवीला पुरातन शिवकालीन दागिन्यांसह रत्नांच्या दागिन्यांनी देवीला मढवण्यात आलं. सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे. प्रथा परंपरेनुसार मानकरी दर्गो पाटील यांच्या घरी दिवे लावत आरती करण्यात आली. 12 ते 16 जानेवारी दरम्यान सिद्धेश्वर महाराजांची मोठी गड्डा यात्रा होणार आहे. सोलापूरमध्ये सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्ताने 12 तारखेपासून धार्मिक विधींना सुरुवात होणार आहे. प्रमुख 2 नंदीध्वजांचं हिरेहब्बू वाड्यातून प्रस्थान होणार आहे. 4 दिवस ही गड्डा यात्रा पार पडणार आहे. नांदेडच्या मुदखेडमध्ये काकडा फुलांची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड करण्यात आलेली आहे. मात्र मजूर मिळत नसल्याने फुल तोडणीला विलंब होतोय. दरम्यान फुलांना गळती लागल्यामुळे शेतकरी संकटात सापडले. कर्णकर्कश आवाज करणारे 440 सायलेन्सर नागपूर पोलिसांनी जप्त केले. नागपूरच्या संविधान चौकात सायलेन्सरवरती रोड रोलर फिरवत वाहन चालकांना इशारा देण्यात आला. HMPVच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवरती बीड जिल्हा आरोग्य प्रशासन सज्ज झालेला आहे. रुग्णालयामध्ये दाखल रुग्णांचे सर्वेक्षण करण्याचा आदेश कर्मचाऱ्यांना दिला.